आपल्या सर्वांना आजच्या नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा. मी पास्टर दीपक थोरात माझ्या चर्चकडून आणि कुटुंबाकडून आपल्याला खूप सगळ्या शुभेच्छा देतो. देवाचे आभार मानतो की आजचा नाताळ आपण सर्वजण साजरा करत असताना त्याचं वचन आणि अतिशय महत्त्वाची हा नाताळ साजरा करत असताना माहिती देण्याकरता परमेश्वरने मला कृपा दिली. हा व्हिडिओ मी खास याच्यासाठी शूट केलेला आहे की हा नाताळ तुम्ही साजरा करत असताना या नाताळाची व्यवस्थित आयडिया आपल्याकडे असावी. हा नाताळ साजरा करत असताना या नाताळाचा परिपूर्ण आनंद आपण सर्वांनी घ्यावा. कारण नाताळ हा आनंदाचा आणि उत्साहाचा आणि देवाच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवण्याचा सण आहे. नाताळाला धरून अनेक प्रकारचे रहस्य आहे. ख्रिसमसला धरून, येशूच्या जन्माला धरून अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत. आणि आम्हाला पाहायला मिळते या सगळ्या रहस्यांमध्ये, या सगळ्या माहितीमध्ये बऱ्याच वेळा त्या ठिकाणी खोटी माहिती, खोटे शिक्षण देखील हे जास्त प्रमाणात आहे. आणि या खोट्या शिक्षणाला, खोट्या माहितीला देखील आपण सामोरे जात असताना अवेअर असावं, सावध असावं म्हणून आम्ही अनेक व्हिडिओ आपल्या पास्टर दीपक थोरात या यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत. मग त्या ठिकाणी आपण ख्रिसमसची माहिती, ख्रिसमसचं रहस्य, येशू ख्रिस्ताच्या जन्माबद्दल, येशू ख्रिस्ताच्या जन्माला धरून असलेले प्रश्न, येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या ठिकाणाला धरून असलेले प्रश्न, येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या तारखेला धरून असलेले प्रश्न याचे सविस्तर डिटेल आम्ही त्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे. कृपा करून तुम्ही ते पहा आणि आशीर्वादित व्हा. यावेळेस आपण येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव साजरा करत असताना ज्या ठिकाणी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला ते ठिकाण म्हणजे बेथलेहेम. या बेथलेहेमाचं रहस्य, या बेथलेहेमाचं प्रकाशन याकडे आपण जाणार आहोत. आम्हाला पाहायला मिळतं मत्तेकृष्ण वर्तमान याचा 2 अध्याय वचन 1, लूककृष्ण वर्तमान याचा 2 अध्याय वचन 4 आणि 15 हे वचन जर आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल की प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मासाठी परमेश्वराने बेथलेहेम हे गाव निवडलं होतं. आणि शास्त्र आम्हाला प्रमाण देतं, प्रूफ करतं की येशू ख्रिस्त बेथलेहेमात जन्माला आला. आणि इतकंच नाही, आम्ही पाहतो हे जे बेथलेहेम आहे या बेथलेहेमचा उल्लेख आम्हाला जुन्या काळात देखील पाहायला मिळतो. या बेथलेहेमाला धरून काही भविष्यवाण्या पण आम्हाला पाहायला मिळतं. मिकाचं पुस्तक याचा 5वा अध्याय आणि वचन 2 मध्ये म्हटलं, हे बेथलेहेमा तुझी गणना फार छोटी आहे, तुझ्याबद्दल फार नॉर्मल गोष्टी बोलल्या जातात किंवा हजारोमध्ये तू फार कनिष्ठ आहेस, पण तुझ्यामधून एक शास्ता निघेल, तुझ्यामधून एक राजदंड निघेल, तुझ्यामधून मसिया तारणारा येईल. बेथलेहेमाबद्दल ही भविष्यवाणी आम्हाला मिकाचं पुस्तकाचा 5वा अध्याय आणि वचन 2 मध्ये पाहायला मिळतं. आता जर आम्ही इस्रायलबद्दल चांगला स्टडी केला तर 2 बेथलेहेम आहेत. एक बेथलेहेम जे आहे आम्हाला पाहायला मिळतं की त्या बेथलेहेमला प्लेन बेथलेहेम म्हणतात, पण दुसरं जे बेथलेहेम आहे ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला आणि आम्ही पाहतो त्या बेथलेहेमला खूप महत्त्व मिळालं. पण या 2 बेथलेहेमाच्या लांब लांब नाही आहे, या एकमेकाला खेटूनच आहे. चला या दोन्ही बेथलेहेमाकडं न जाता आपण एका बेथलेहेमाकडे जाऊ आणि त्या एक बेथलेहेमाकडं आपण चांगलं लक्ष देऊया. या बेथलेहेम शब्दाचा हिब्रू अर्थ असा होतो पिकाचे ठिकाण. जिथं पिकाची भरपुरी आहे, भरपूर प्रमाणात पीक आहे म्हणजे बेथलेहेम. मी तुम्हाला आजचा नाताळ साजरा करत असताना हा जो व्हिडिओ खास आम्ही ख्रिसमसच्या या आजच्या सीझनमध्ये शूट केला आहे आणि हा तुमच्यासाठी जो आम्ही या ठिकाणी टेलिकास्ट करत आहोत आणि हा जो आज आम्ही रिलीज करत आहोत यासाठी की ख्रिसमस साजरा करत असताना बेथलेहेमचं रहस्य, येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या ठिकाणाचं रहस्य किंवा त्या ठिकाणची गुपितं किंवा त्या ठिकाणची सविस्तर माहिती ही तुमच्याकडे असावी. आणि जेवढे तुम्ही हा जो व्हिडिओ पाहतात बेथलेहेमचं रहस्य या विषयाला बारकाईने नाही का, फार छोटासा व्हिडिओ आहे. अजून पुढे याच्यामधले खूप जास्त डिटेल मी तुम्हाला देणार आहे. आणि माझी इच्छा की जास्तीत जास्त लोकांनी या व्हिडिओला पाहावं, ऐकावं, आवडला तर शेअर करावा, सबस्क्राईब करावा, लोकांना पाठवून द्यावा. कारण ख्रिसमसचा आनंद आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी हा आनंद घ्यावा. आम्ही पाहतो हे जे बेथलेहेम आहे याचा अर्थ होतो पिकाचं ठिकाण. आणि याच बेथलेहेमचा उल्लेख आम्हाला रूथच्या काळामध्ये पाहायला मिळतो. तुम्ही जर रूथचं पहिलं पुस्तक वाचलं तर त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं नामी नावाची व्यक्ती आहे जी बेथलेहेमामध्ये राहत होती. आणि या बेथलमध्ये आम्ही पाहतो की दुष्काळ पडला होता आणि म्हणून ते आपलं गाव सोडून आपल्या नवऱ्याबरोबर लेकरं घेऊन आम्ही पाहतो माओबाला निघून गेली, कारण तिथं दुष्काळ पडला होता. बेथलेहेमात कधीच दुष्काळ पडत नाही कारण ते पिकाचं ठिकाण आहे, तरीसुद्धा तिथं दुष्काळ पडला होता. त्याचं कारण होतं इस्रायल लोकांचं पाप आणि म्हणून तिथं दुष्काळ पडला होता. चला आपण आणखीन पुढे जाऊया. याच बेथलेहेमामध्ये आम्ही पाहतो याकोबाची पत्नी राहेल
ही मेल्यानंतर तिला मूठमाती देण्यात आली होती किंवा तिची कबर आज देखील आम्हाला बेथलेहममध्ये पाहायला मिळते. अनेक यहुदीयांचं असं म्हणणं आहे की येशू ख्रिस्ताचा जन्म बेथलेहमात नाही झाला किंवा बेथलेहम नावाचं ठिकाण जिथं येशू जन्म सांगतात तिथं अस्तित्वात नाही, पण तिथं राहेलची कबर तर आहे ना. आणि राहेलची कबर देखील एक प्रमाण आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म बेथलेहमामध्ये झाला. इवन मत्तई आणि लूक देखील या विषयावर अजून भर टाकतात की येशू ख्रिस्ताचा जन्म जो आहे आम्ही पाहतो की तो बेथलेहमामध्ये झालेला. इतकंच नाही, हे जो बेथलेहम होतं याचं जुनं नाव होतं दावीदपूर. आणि दावीदाने स्वतः या बेथलेहमाची स्थापना केली होती आणि दावीद इथून आलेला होता या बेथलेहमामधून. दावीद एक छोटासा मेंढपाळ होता ज्याला देवाने फार मोठा राजा केला. एक काळ होता बेथलेहम जगात प्रसिद्ध होतं. एक काळ होता बेथलेहमचा रुतबा होता, कारण जिथला राजा आम्ही पाहतो त्या गावाला खूप जास्त किंमत असते, त्या गावाला फार जास्त महत्त्व असतं. आणि म्हणून बेथलेहम एक काळ फार टॉपला होतं. पण दाविदाच्या मृत्यूनंतर या गावाचं नाव धुळीस मिळालं आणि गावाला कोणी ओळखेना. आणि म्हणून आम्ही पाहतो, मी का म्हणतो की तुझ्या हजारात फार छोटीशी गणना आहे, पण तुझ्यातून राजदंड, तुझ्यातून राजा येईल आणि तो जगावर राज्य करेल. आणि बेथलेहमात तो तुझं गमावलेलं वैभव जे आहे ते तुला परत मिळेल. या ख्रिसमसला साजरं करत असताना मी आपल्यासाठी हे जाहीर करतो, जितक्या प्रियजनांनी आपलं रेप्युटेशन गमावलं असेल, आपलं नाव गमावलं असेल, आपलं अस्तित्व गमावलं असेल, आपले आशीर्वाद गमावले असतील, सगळं काही संपलं असेल, परमेश्वर या ख्रिसमसमध्ये जसं बेथलेहमची निवड करून त्याने बेथलेहमला परत वर उचललं आणि बेथलेहममधून मसीहा आला, त्याच प्रकारे तुमच्या जीवनामध्ये परत येशू ख्रिस्ताची एंट्री हो आणि हा ख्रिसमस तुमच्यासाठी वैभवाचा दुप्पट आशीर्वादाचा जाऊ. तुम्ही आमेन म्हणताल. हालेलुया. आम्हाला पाहायला मिळतं हे जे बेथलेहम आहे, या बेथलेहमाची का निवड केली? कारण या बेथलेहमामध्ये गवाण पण होती. लूका शुभवर्तमान 2 अध्याय 6 आणि 7 वचन, त्या ठिकाणी असं म्हटलं की मरियला आणि योसेफाला उतार शाळेत जागा नाही मिळाली, कारण आम्ही पाहतो की त्या ठिकाणी गच्च होतं आणि म्हणून त्यांनी गवानीमध्ये जागा त्यांना मिळाली आणि त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला, ज्याला इंग्लिशमध्ये INN इन पण म्हणतात. येशू ख्रिस्ताच्या जन्मासाठी उतार शाळेत म्हणजे इनमध्ये धर्मशाळेत जागा नव्हती, म्हणून कुठं जन्म झाला? गव्हाणीमध्ये. लक्षात ठेवा, बेथलेहम आणि गव्हाण याची सविस्तर माहिती, बेथलेहम आणि गव्हाण याचं रहस्य मी तुमच्यासमोर ठेवत आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्ताचा जन्म बेथलेहमात झाला. का बेथलेहमात झाला? कारण बेथलेहमासाठी भविष्यवाणी होती. का बेथलेहमात झाला? कारण बेथलेहम हे दाविदाचं नगर होतं आणि ही पण भविष्यवाणी होती की दाविदाचा अंकुर, दाविदाचा सक्सेसर किंवा दाविदासारखा थोर राजा जर कुठून येईल तर तो बेथलेहमामधून येईल. आणि इतकंच नाही, का बेथलेहमात झालं? बेथलेहममध्ये राहेलची पण कबर होती आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो बेथलेहममध्ये गवाण होती. आणि आम्हाला पाहायला मिळतं की मेंढपाळ हे गवानीत येशू बाळाला भेटायला गेले. ही नोंद देखील आम्ही लूक 2 आणि वचन 15 पाहतो की मेंढपाळ गवानीमध्ये गेले आणि त्या ठिकाणी त्यांना बाळ हे गुंडाळून ठेवलेलं बाळ त्यांमध्ये आढळलेलं आहे. इतकंच नाही, आम्ही पाहतो देवदूत ज्यावेळेस या लोकांना मिळाले, देवदूताने हा संदेश दिला. लूका शुभवर्तमान 2 अध्याय वचन 12, तुम्हाला खून ही की बेथलेहमामध्ये जे बाळ जन्माला आलं ते तारणार आहे, ते मसीहा आहे आणि त्याला बाळांत गुंडाळून ठेवलेलं आहे. आणि आम्ही पाहतो देवदूत पळत गेले आणि त्यांनी बेथलेहममध्ये जाऊन येशू बाळाचं दर्शन घेतलेलं आहे. आता महत्त्वाची गोष्ट, गवाण. येशू ख्रिस्ताचा जन्म गवानीत का झाला? गवानीचं रहस्य काय? बेथलेहम आणि गवाण हे दोन्ही एक आहे, म्हणून मी या दोन्ही एकाच व्हिडिओमध्ये ठेवत आहे. व्हिडिओ कदाचित 2-4 मिनटं लांब होईल, पण आवर्जून शेवटपर्यंत पहा, कारण ख्रिसमस साजरा करताय ना किंवा स्वतः ख्रिस्ती आहात ना, ही माहिती आपल्याकडे असली पाहिजे. ही सविस्तर डिटेल आपल्याकडे असली पाहिजे ख्रिसमस साजरा करण्या अगोदर किंवा ख्रिसमस साजरा करत असताना. येशू ख्रिस्ताचा जन्म गवानीत काय झाला? या गवानीचं रहस्य काय आहे? आम्ही पाहतो मत्तई आणि लूक हे दोघं पण येशू ख्रिस्ताच्या जन्माचा उल्लेख हा गवानीमध्ये करतात. आता ही जी गवाण आहे, गवानीला धरून अनेक आख्यायिका आहेत. मोस्टली आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण गवाण म्हटलं का आपल्यासमोर आम्हाला पाहायला मिळतं गायी येतात. आम्हाला वाटतं गवाण म्हणजे गायीची गवाण. इवन गीतं पण करतात काही लोक, गायीच्या गोठ्यात येशू राजा जन्मला. अनेक लोक याच्यावर संदेश पण देतात, हंबरडा पण फोडतात की येशूचा जन्म गायीच्या गोठ्यात झाला. परंतु जर आम्ही डिटेलमध्ये गेलो, आम्ही गवानीचं रहस्य पाहिलं, तर ज्या गवानीत येशूचा जन्म झाला ती गायीची गवाण नव्हती, तर ती मेंढराची गवाण होती.
कारण गायची जी गव्हाण असायची ती बेथलेहमाच्या शेजारी जे हर्मगिदोन नावाचं ठिकाण आहे तिथं गायांची गव्हाण असायची, परंतु बेथलेहममध्ये फक्त आणि फक्त मेंढरांची गव्हाण होती. आणि म्हणून येशू ख्रिस्ताचा जो जन्म आहे आम्हाला पाहायला मिळतं येरुशलेमपासून 10 किलोमीटर दूर बेथलेहम नावाच्या एका छोट्याशा गावामध्ये या ठिकाणी झाला. आणि काय एका छोट्याशा गावामध्ये झाला मी तुम्हाला सांगितलं, कारण तिथून तारा उगवणार होता, तिथून राजदंड येणार होता, तिथून दाविदाचा अंकुर आणि वंश तिथून येणार होता. आणि आम्ही पाहतो ही जी गव्हाण आहे ही मेंढरांची होती. आणि विशेष करून आम्हाला पाहायला मिळतं या गव्हाणीमध्ये, बेथलेहमच्या या गव्हाणीमध्ये मेंढरं पाळल्या जायचे, मेंढरं जोपासल्या जायचे, मेंढरं तिथं ठेवल्या जायचे. फार मोठी भव्य दिव्य ती गव्हाण होती, कारण 10 किलोमीटर दुरीवर येरुशलेमचं मंदिर होतं. आणि संपूर्ण जगातून इस्रायल लोक येरुशलेमच्या मंदिरामध्ये नवस फेडायला, पाप अर्पण करायला, दोष अर्पण करायला, शांतार्पण करायला, अन्नार्पण करायला, होमार्पण करायला, वेगवेगळे मोशेने नेमून दिलेले 5 अर्पण करायला लोक तिथे यायचे. आणि हे अर्पण करण्यासाठी त्यांना कोकऱ्याचं बलिदान करावं लागायचं, या अर्पणासाठी त्यांना मेंढरू द्यावं लागायचं. आणि म्हणून मंदिराची जी गव्हाण आहे, ऑफिशियल गव्हाण जी आहे आम्ही पाहतो ती बेथलेहमामध्ये होती. आणि त्या ठिकाणी त्या गव्हाणीमध्ये जिथं मेंढरं जन्मायचे आम्हाला पाहायला मिळतं देवाने 2000 वर्षापूर्वी आपलं एकुलता एक मुलगा मेंढरू म्हणून, कोकरा म्हणून त्याच बेथलेहमातल्या त्याच गव्हाणीत पाठवलं, जिथून या मेंढराची म्हणजे येशू ख्रिस्ताची कत्तल, बलिदान, खून किंवा आम्ही पाहतो अर्पण वधस्तंभावर येरुशलेममधूनच तुमच्या आणि माझ्यासाठी होणार होते. आणि म्हणून लक्षात ठेवा, नाताळ साजरा करत असताना येशू ख्रिस्ताचा जन्म बेथलेहमात का झाला? कारण बेथलेहमामध्ये गव्हाण होती. आणि ही जी गव्हाण होती या गव्हाणामध्ये मेंढरं असायचे आणि ते मेंढरं मंदिरात अर्पण केला जायचे. आणि जसं मर्याबाई आणि योसेफ यांना त्या गव्हाणीत जागा मिळाली, याचा अर्थ हा की देवाने त्यांच्यासाठी तीच जागा ठेवली होती. देवाची योजना तीच होती की मर्याबाईने गव्हाणीतच त्याच्या म्हणजे देवाच्या एकुलत्या एक पुत्राला, मेंढराला, कोकऱ्याला जन्माला घालावं. जसं योहानाकडे येशू ख्रिस्त येत होता, योहानाने जोरात ओढून म्हटलं, हा पहा जगाचं पाप हरण करणारा देवाचा एकुलता एक पुत्र. परत एकदा ऐका, हा पहा जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा, देवाचा कोकरा. जुन्या करारामध्ये कोकऱ्याच्या रक्ताने तात्पुरती क्षमा व्हायची, पण नवीन करारात बेथलेहमातल्या गव्हाणीमध्ये जो कोकरा जन्माला आला, जो आम्ही पाहतो मेमना जन्माला आला, जो लॅम्ब किंवा जे मेंढरू जन्माला आलं, हे ते मेंढरू होतं ज्याच्या बलिदानाने परत अर्पणाची गरज नाही, परत कुठल्या बलिदानाची गरज नाही. कारण अखिल मानवजातीच्या पापांची क्षमा, शापांची क्षमा, सर्व दंडाची क्षमा येशू ख्रिस्ताने या बेथानीतल्या या गव्हाणीमध्ये, या बेथलेहमातल्या गव्हाणीमध्ये जन्म घेऊन त्या ठिकाणी ते बलिदान पूर्ण केलेलं आहे. जसं तो 30 वर्षाचा झाला, आम्ही पाहतो त्याने सेवेला सुरुवात केली. जसं 33.5 वर्षाचा होता, याच येरुशलेममध्ये त्याला धरण्यात आलं, मारण्यात आलं, त्याला मर्डर, खुनाची किंवा त्याला आम्ही पाहतो मृत्यूची शिक्षा सुनावण्यात आली आणि त्याचं मर्डर करण्यात आलं किंवा त्याचे हालहाल करण्यात आले. आणि तो देवाचा कोकरा, जसा कोकरा मारायचे मंदिराच्या ठिकाणी, तसाच हा कोकरा येरुशलेमच्या बाहेर काल्वरी ज्या ठिकाणी पाहतो गोलगुथा म्हणलेल्या ठिकाणी मारला गेला. आणि जो ज्या प्रकारे दरवर्षीतून कोकरे घेऊन, या ठिकाणून मेंढरू घेऊन